नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आणखी मी तुम्हाला एका कॉलेजचं एकदम फी स्ट्रक्चर मी घेऊन आले आहे. हे प्रत्येक कॅटेगरी वाईज कारण बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतात, की मॅडम आम्हाला सेमी गव्हर्नमेंटचे प्रत्येक कॉलेज वाईज अगदी फी स्ट्रक्चर सांगा. तर त्या अनुषंगाने मी हा पूर्णपणे फी स्ट्रक्चर मी घेऊन आलेला आहे. आणि आज तुम्ही कॉलेज पाहू शकता. हे कॉलेज कोणतं आहे ते हे SVJCT BKL वालावरकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूण ह्या ठिकाणी असलेलं हे कॉलेज आहे. त्याच्याबद्दल अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही फर्स्ट इयर MBBS फी स्ट्रक्चर 2023-24 चं मी पूर्णपणे हे फी स्ट्रक्चर काढलेलं आहे नेटवरून आणि त्याच्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर अगदी कॅटेगरी वाईज मी सांगणार आहे. तर इथं ओपन कॅटेगरी काढलेली आहे मी आणि तर ट्युशन फीस ओके. तर ओपन कॅटेगरीला ट्युशन फीस किती होती एका वर्षाला चिपळूण कॉलेजला? तर 9,58,371 रुपये ही ट्युशन फीस आहे आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही पाहू शकता 1,0629 रुपये. तर टोटल इथे फीस त्यांनी इथे दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की इथे 10,59,000 रुपये इथे फीस आहे ओपन कॅटेगरीला. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी इथे ट्युशन फीस तुम्ही पाहू शकता 4,79,186 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही ते पाहू शकता 50,314. तर टोटल त्यांनी इथे दिलेलं आहे 5,29,500 रुपये. आणि ओबीसीच्या कॅटेगरीसाठी इथे तुम्ही ट्युशन फीस पाहू शकता 4,79,186 रुपये आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही ते पाहू शकता 1,0629 रुपये. तर टोटल पण इथं त्यांनी दिलेलं आहे 5,79,815 रुपये. VJNT आणि SBC कॅटेगरीसाठी ते ट्युशन फीस इथं काहीच दिलेली नाहीये आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही पाहू शकता 1,0629 रुपये आणि टोटल इथं तुम्ही दिलेलं आहे त्यांनी काढलेलं आहे की 1,0629 रुपये इथे VJNTला राहणार आहे. आणि SC-STच्या विद्यार्थ्यांसाठी डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस काहीच नाहीये आणि पुढची कॅटेगरी इथे पूर्णपणे हे येणारा दिलेला आहे कोठा ओके. आणि त्याच्यानंतरचे पुन्हा आणखी नेक्स्ट तुम्ही इथे मी तुम्हाला वाचून दाखवते लक्षात येईल म्हणजे इथे पूर्णपणे अगदी झूम करून तुम्ही पहा लक्षात येईल. लायब्ररी कॉशन मनी रिफंडेबल आहे 5,000 रुपये आहे. लॅबोरेटरी पण ते पण रिफंडेबल आहे 5,000 आहे. हॉस्टेलचं ते पण कॉशन मनी 10,000 आहे ते रिफंडेबल आहे आणि हॉस्टेल फीस सगळ्यांना सेम आहे 70,000 रुपये आहे. मेसचा पण चार्जेस सगळ्यांना सेम आहे 45,000 45,000 आहे. युनिव्हर्सिटी फीस पण इथे वेगळी दिलेली आहे प्रत्येक कॅटेगरीज 9,500 आणि हे मॅनेजमेंट फंड 100 रुपये दिलेला आहे. युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड पण 600 रुपये दिलेला आहे. तर टोटल पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज. ओपन कॅटेगरीला 1,85,200 दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि नेक्स्ट कॅटेगरी जी आहे EWS त्यासाठी ही 1,38,600 रुपये दिलेली आहे आणि नेक्स्ट कॅटेगरी OBC आहे त्या ठिकाणी पण 1,38,600 रुपये त्यांनी दिलेला आहे. नेक्स्ट VJNTला आहे तिथे 1,38,600 दिलेला आहे आणि पुढे नेक्स्ट आहे ते आपली कोणती कॅटेगरी आहे इथे दिलेली आहे बघा तुम्ही ते पाहू शकता SC-ST. SC-STला इथं 1,38,600 रुपये दिलेलं आहे. तर हे झालं पूर्णपणे अगदी पूर्ण ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि पूर्ण लायब्ररी चार्जेस, हॉस्टेल, मेस, युनिव्हर्सिटी फीस हे सगळं पूर्णपणे टोटल दिलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं टोटल मी तुम्हाला इथं दाखवत आहे पाहू शकता स्क्रीनवरती. ओपन कॅटेगरीला इथं टोटल फीस 12,04,200 रुपये राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो एका वर्षाला आणि पुढे EWSचा विचार केला तर त्या विद्यार्थ्यांना 6,68,100 रुपये आहे EWS वाल्यांना आणि OBCला तुम्ही पाहू शकता 7,18,415 रुपये राहणार आहे. नेक्स्ट आहे VJNTला 2,39,229 रुपये आहे आणि SC-STच्या विद्यार्थ्यांना 1,38,600 रुपये राहणार आहे. तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला इथे फर्स्ट इयर MBBSचं 23-24 मी फी स्ट्रक्चर काढलेलं आहे आणि ते पेएबल केलेलं कुठे पे करायचं आहे तुम्हाला तिथल्या कॉलेजचा DD काढायचा डिमांड ड्राफ्ट हे नॅशनलाइज बँक आणि पेएबल ॲट चिपळूण ओके. हे वालावरकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूणच्या ह्या नावाचं हे कॉलेज आहे आणि तिथे तुम्हाला पेएबल DD डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. जेव्हा तुम्हाला ॲडमिशन होतं आणि अलॉटमेंट लेटर मिळते त्यावेळेस तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट घेऊन तिथे तुम्हाला फी स्ट्रक्चर भरावं लागणार आहे. तर हे पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड ही अशी पूर्ण प्रोसेस असते. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ही प्रोसेस माहिती आहे तुम्ही नक्की स्वतः करा. ज्या काही मुलांना डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच आमच्या मार्फत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अगदी आणि पूर्ण प्रोसेस करू शकता. त्यासाठी तुम्ही आमचा पेड काउन्सिलिंग जॉइन करून अगदी पूर्ण A to Z माहिती घेऊन तुमचं अगदी MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही एनी टाईम कॉल, मेसेज करून मला अगदी अधिक माहिती विचारू शकता.
ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.